चैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सगळ्यांचे आजच्या या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त झालेले विचार मी मनापासून अत्यंत मनापासून ऐकत आहे। नाथांचं एक भजन माझ्या मनामध्ये रुंजणत होतं। भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देता देवा। ते भक्ती ते प्रेम याशिवाय मला कुठलंही ज्ञान देऊ नकोस, अशी नाथांनी पांडुरंगाजवळ प्रार्थना केली होती। आणि आपल्या या दासबोध वर्गामध्ये आपले हे सगळे जे माझे सखे आहेत, माझे सगळे सोबती आहेत, या सगळ्यांच्या हृदयामध्ये दाटून आलेला तो प्रेमभाव, ती सद्गुरूंच्या विषयी असलेली अपार कृतज्ञता, आणि त्यावरती निलाखे काकांनी ज्याला इंग्लिशमध्ये आयसिंग ऑन द केक म्हणतात, त्या पद्धतीने त्यांनी मांडलेले त्यांचे विचार, हे सगळं ऐकल्यानंतर मनोभावे महाराजांचे चरण धरून माझी देखील या दासबोध वर्गाच्या निमित्ताने किंवा गोंदवल्यात चाललेल्या सेवेच्या निमित्ताने काय जी धारणा आहे ती अगदी प्रामाणिकपणे आपल्यासमोर सांगावीशी वाटते। गेले 2-3 वर्ष झाले मला गोंदवल्याच्या कामासाठी बऱ्याचदा फिरावं लागायचं, आणि त्यामध्ये बापूसाहेब दामले जे आमचे प्रमुख विश्वस्त आहेत, त्यांनी हरद्या इथे मला सांगितलेली गोष्ट आता आठवली। गोष्ट अशी झाली होती की महाराजांनी देह ठेवल्यानंतर 1913 साली 15 साली ब्रह्मानंद बुवांनी गणपतराव दामले म्हणजे जे आपले बापूसाहेबांचे वडील आहेत त्यांना बोलवून घेतलं गोंदवल्याला, आणि ते म्हणाले की मी आता सगळी व्यवस्था इथली लावून दिलेली आहे, इथली सगळी घडी बसवून दिलेली आहे, आता मी या विश्वस्त पदाच्या जबाबदारीतून मोकळं होणार आहे आणि तो भार आता तू घ्यावा अशी माझी इच्छा आहे। यावरती गणपतराव दामले थोडेसे कचरले आणि ते म्हणाले की अहो, माझ्यापेक्षा कितीतरी इथं महाराजांच्या बरोबर असेल, त्यांच्याबरोबर राहिलेली लोक आहेत, अनेक श्रेष्ठ साधक आहेत, आणि त्यावेळेला गणपतराव दामलेंचं वय अगदी 35-40 वर्षाचं होतं, आणि ते त्यांना थोडेसे घाबरले, थोडेसे दिचकू लागले, थोडेसे मागं हटू लागले। त्यावेळेला ब्रह्मानंद बुवांनी अगदी उग्र डोळ्याने त्यांच्याकडे बघितलं आणि आपलं बोट त्यांच्याकडे असं करून त्यांना सांगितलं। सद्गुरू ज्यावेळेला आपलं बोट असं बाहेर काढतो ना एखाद्याच्याकडं, त्यावेळेला तो फक्त त्या बोटाने त्याला निर्देशन देत नसतो, तो आपली शक्ती देत असतो। आणि ब्रह्मानंद बुवा त्याला म्हणाले की तुला काय वाटतं की तुला काही काम करायचं इथं? अरे तुला नाही, इथं एखाद्या काडीला जरी मी उभं केलं तरी ते काम होणार आहे, आणि तू घाबरतोयस कोणाला? उद्या तुझ्याकडे जर कोणी डोळे वटारून जरी बघितलं, कोणी जर तुझ्यावरती आघात करायचा प्रयत्न केला तर त्याची मूठ हवेतल्या हवेत मी छाटून टाकीन मला। या भाषेमध्ये ब्रह्मानंद बुवांनी त्यांना या गोंदवल्याचं विश्वस्त होताना एक मोठी जबाबदारी आणि एक मोठं परंपरा याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे दिलं होतं। ब्रह्मानंदांची ही परंपरा गेले 100 वर्षे या गोंदवल्यामध्ये वाहतीये। त्याच परंपरेचा पाईक असलेला मी एक छोटासा त्यांचा शिष्य, या दृष्टीने मला थोडंसं आणखी बुवांना सांगावं असं वाटतं की बुवा, काडीचा देखील अभिमान तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये देऊ नका, कारण की एक काडीला ज्या वेळेला धर लागते आणि ज्यावेळेला ती काडी पेटते त्यावेळेला ती अख्ख्या घराला जाळून टाकते। त्यामुळे काडीचं निमित्त देखील तुम्ही मला करू नका बुवा। जे काही आहे ते आपण करून घेणार आहात, आपण माझ्याकडून ते करून घ्या, मला आणि आपल्या चरणांपासून दूर नेऊ नका, आणि कृपा करून मला अशा कुठल्याही उपाधीमध्ये टाकू नका की ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी द्वैतभाव निर्माण होईल। अशा अत्यंत प्रामाणिक भावनेने मी आपली दासबोधाची सेवा असो, गोंदवल्याची कुठलीही पडलेलं काम असो, मग फॅब्रिकेशनचं काम असो, पाईपलाईनचं काम असो, किंवा मग या दौऱ्यांच्या निमित्ताने वेगवेगळे चाललेली प्रवचन असो, माझी एकच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की त्या काडीचं निमित्त म्हणून देखील तो अहंकार आपल्या हृदयामध्ये कुठे त्याचं स्थान लागू देऊ नका, आणि आपण सगळेजण मला तुमच्यातलाच एक तुमचा सखा, कोणीतरी एक बोलवता धनी या नात्यानेच माझ्याकडे आयुष्यभर बघा,
माझी आपल्याला अगदी हात जोडून अशी सगळ्यांना प्रार्थना आहे. गोष्ट अशी आहे की ज्या गुरुतत्वाचं कौतुक करण्यासाठी, ज्या गुरुतत्वाचं उतराई होण्यासाठी म्हणून आपण या गुरुपौर्णिमेसाठी आज जमलेलो आहोत, त्या गुरुतत्वाचं, त्या सद्गुरूच्या गुणांचं थोडंसं वर्णन होणं या निमित्ताने मला आवश्यक वाटतं. आपण ज्या दासबोध वर्गाचा गेले 3 वर्ष झाले पाठपुरावा करत आहोत, वेगवेगळ्या समासाच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल घडवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री महाराजांचं ते चरित्र त्यानिमित्ताने मला तुमच्या समोर मांडायची जी वारंवार संधी मिळते आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला या गुरुतत्वाचं खरं महत्व जे आपण या दासबोधामध्ये वारंवार मी आपणासमोर सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या निमित्ताने देखील सांगणं महत्वाचं वाटतं की या मनुष्य जन्मामध्ये येऊन जर आपण भगवत प्राप्ती करून घेतली नाही तर हे मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने व्यर्थ आहे. बघा, हे अगदी मनोमन आपल्याला पटलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हे मनोमन पटत नाही तोपर्यंत आपल्या दासबोधाच्या वर्गामध्ये निलाखे काका म्हणाले त्याप्रमाणे पात्रता, आपला वर्ग प्रवेश देखील होऊ शकत नाही. कारण की आपल्या जीवनामध्ये जर आपण या सभोवतालच्या सृष्टीकडे जर बघितलं तर जे काही 84 लक्ष योनींपैकी योनी आपण बघत आहोत त्यापैकी प्रत्येक प्राणी मात्राला फक्त आपल्या देहाचं रक्षण करणं, आपल्या देहातून विषयभोग भोगणं याच्या पलीकडे दुसरं कुठलंही काम दिलेलं नाही भगवंताने. आणि फक्त हा एकच मनुष्य जन्म असा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये हा जीव आपल्या प्रगाढ बुद्धीने, आपल्या धारणेने त्या भगवंतापर्यंत जाऊ शकतो. बाकीच्या 84 लक्ष योनींमध्ये हे विषय भोगच भरून उरलेले आहेत. पण जर मी मनुष्य होऊनही जर त्या प्राणी मात्रासारखेच जर विषय भोग भोगत राहिलो तर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे? आणि त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण खऱ्या अर्थाने काही समजून घ्यायचं असेल तर ते हे की मला या मनुष्य जन्मामध्ये या भगवंतानी पाठवलेलं आहे ते त्या रामापर्यंत जाण्यासाठी, त्या रामाची प्राप्ती करून घेण्यासाठी, मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी. मी बऱ्याचदा त्या कोलगेट पेस्टचं उदाहरण देतो. जो मार्केटिंग मॅनेजर मला तिथे भेटला होता आणि त्या मार्केटिंग मॅनेजरनी मला सांगितलं की फक्त मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये मिळून फक्त पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळामध्ये आमची कोलगेटची टूथपेस्ट दररोज 5 टन खपते म्हणतात. दररोज 5 टन खपते. एवढी टूथपेस्ट, एवढीशी जी आपण आपल्या ब्रशवर घेतो, एवढे माणसं आपण त्या नित्यक्रमामध्ये दररोज भरडले जातो नित्यक्रमामध्ये. आणि या भरडण्यामध्ये एक दिवस असा येतो की ज्या दिवशी हे सगळं आपण इथं टाकतोय आणि निघून जातोय, कुठं निघून जातो याचा देखील पत्ता नाहीये. तो पत्ता सांगणारा जो आहे ना तो आपला गुरु आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये एक खूप जास्त नाही पण काही प्रमाणामध्ये तरी वैराग्याची अनुभूती आपल्याला येणं हे दासबोधाचं खरं मर्म आहे. जर आपण दासबोध वाचून अजूनही अंतर्मुख झालो नसू, दासबोध वाचून आपल्या जीवनामध्ये अजून लोकांची निंदा कमी झाली नसेल, दासबोध वाचून आपल्याला अजूनही विषयांकडची जाणारी धाव थोडीशी खुंटल्यासारखी वाटत नसेल तर मला वाटतं पुन्हा आपण पहिल्या टप्प्यावर येऊन विचार करावा की खरोखर आपल्याला जीवनाचा अर्थ कळालेला आहे का? जीवनाचा अर्थ कळता क्षणी आपल्या जीवनामध्ये जे निर्माण होतं त्याचं नाव वैराग्य आहे. या वैराग्याचा अनुभव घेता घेता त्या गुरुने दिलेल्या साधनेच्या मार्गावर चालता चालता आपल्या जीवनाचा खरा अर्थ उमजून घेणं हे उपासनेचं खरं मर्म आहे. आज आपण आरती मंडळांमध्ये जातो, आज आपण वेगवेगळ्या उपासना मंडळांमध्ये जातो, आज आपण वेगवेगळ्या प्रकारे उपासना करतो. या उपासनेचं ध्येय हे माझ्या जीवनामध्ये त्या वैराग्याच्या आधाराने माझ्या ध्येयापर्यंत जाणं हे माझ्या त्या उपासना मंडळाचं, माझ्या वैयक्तिक उपासनेचं खरं ध्येय आहे. या उपासनेच्या आधाराने गुरु आपल्या जीवनामध्ये काय क्रांती घडवत असतो की उपासना आणि भक्ती या 2 गोष्टींमध्ये जी एक रेषा आहे ना ती रेषा सद्गुरू आपल्या जीवनामधून हळूहळू हळूहळू पुसट करू लागतो. आता ही उपासना आणि भक्ती यामध्ये जो छोटासा फरक आहे तो म्हणजे असा की भगवंतावर माझं प्रेम बसावं, भगवंतावरती मी प्रेम करावं, या भूमिकेतून मी जे नित्यनेमाने त्याच्या समोर करत असतो त्याचं नाव उपासना आहे. त्यामुळे उपासनेचं ध्येय त्या भगवंतावरती प्रेम बसावं हे आहे. आणि सद्गुरू ज्या वेळेला कृपा करतो, ज्या वेळेला ती आपल्या अंतःकरणामध्ये त्याची कृपेची पोचपावती मिळते त्यावेळेला भगवंतावरती अकारण प्रेम करण्याची भक्ती आपल्या जीवनामध्ये प्रकाशित होते.
आणि गुरुच ही आपल्या जीवनामध्ये उपासना भक्तीमध्ये परावर्तित करू शकतो आणि भक्ती हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला पहिल्या समासामध्ये सांगितलेले ती भक्ती आपल्या जीवनामध्ये आली की त्या भक्तीमध्ये आपला अहंकार संपूर्णपणे विरघळून त्या आत्मसाक्षात्काराच्या दालनापर्यंत तो गुरु आपल्याला घेऊन जात असतो. त्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतावरती अकारण प्रेम करणं हे या गुरु उपासनेचं खरं उत्तरदायित्व आहे, खरी उतराई आहे त्याच्या चरण्यात. पण एवढं सांगूनही जर गुरुचं महात्म्य संपलं असतं, एवढं सांगूनही जर गुरुची उतराई आपण झालो असतो तर त्या गुरुला नेती नेती म्हणण्याचा अधिकार आपण कदाचित घालून बसलो असतो. याच्याही पलीकडे अपरंपार असं असलेलं हे गुरुतत्व ज्याच्याबद्दल गुरुदेव दत्तात्रयांनी सुरुवातीला सोमन काकूंनी त्याचं वर्णन केलं, जे 24 गुरु केले होते. निलाखी काकांचं अतिशय अप्रतिम त्याच्यावरती निरूपण आहे. त्या 24 गुरूंपैकी जे पहिले 5 गुरु आहेत ना, ज्याचा उहापोह आपण गेले 6 महिने ज्ञानदशकामध्ये करत आहोत, त्याच्या साहाय्याने थोडंसं आपल्या सद्गुरूला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून हा गुरु जो माझ्या आयुष्यात आलेला आहे तो किती महान आहे, किती मोठा आहे. जे मला मिळालेला आहे त्याची किंमत मी करू शकणार नाही, पण तो किती अमूल्य आहे हे तरी मी जाणू शकेन. या दृष्टीने ज्या पंचमहाभूतांचा काला हे ज्या ज्ञानदशकाचं मर्म आहे, त्या पंचमहाभूतांच्या आधाराने आपण गुरुला समजून घेण्याचा प्रयत्न करू. गुरुदेव दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्यापैकी पहिले 5 जे आहेत ती पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांमध्ये सर्वात प्रथम काय येतं? आकाशाची निर्मिती येते. या आकाशाच्या पोटामध्ये वायूची निर्मिती झाली. या वायूच्या आधाराने तेज निर्माण झालं. या तेजाच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये जलाची निर्मिती झाली आणि तेच जल एक प्रकारे काष्ठवत होत पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली. हे आपण दासबोधामध्ये या आत्ताच्या 8व्या दशकातील 3ऱ्या समासामध्ये बघितलं. गुरुच्या बद्दल ज्यावेळेला आपण वर्णन करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला सध्या भागवत वाचण्याचा जो एक माझा संकल्प चालू आहे त्यामध्ये नाथ वारंवार प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर एका जनार्दनी जनार्दन स्वामींकडे सतत वारंवार जात आहेत आणि वारंवार त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रत्येक वेळेला श्रोत्यांची ते क्षमा मागतात की म्हणाले अहो काय करू. ज्यावेळेला जनार्दन स्वामींचा विषय येतो ना त्यावेळेला माझ्या वाणीला असा काही बहार येऊन जातो. म्हणाले मला थांबताच येत नाही. माझ्या वाणीचा प्रत्येक शब्द हा जनार्दन होऊन जातो. माझा ऐकणारा कान देखील जनार्दन होऊन जातो. मी या सृष्टीकडे जिथं जिथं बघतो ना मला असं वाटतं की थोडा तरी वेगळा विषय बोलावा, पण वेगळ्या विषयाकडे जाण्यासाठी मी जेव्हा सृष्टीकडे बघतो तेव्हा सृष्टीचा प्रत्येक पदार्थ मला जनार्दन रूपाने दिसू लागतो. म्हणून मी माझे डोळे बंद करून घेतो. डोळे बंद करून मी ध्यानरूप होतो तर ते ध्यान देखील मला जनार्दनाचंच लागतं. इतकं मला अंतर्बाह्य माझ्या गुरुनी व्यापून टाकलेलं आहे. म्हणाले मी आता काय करू, काय बोलू, काय ऐकू, काय बघायला जाऊ. ज्याप्रमाणे आकाश आम्हा सगळ्यांना अंतर्बाह्य असं व्यापून उरलेलं आहे. किती आकाश आम्हाला व्यापून उरलंय बघा बरं. आपल्या हृदयामध्ये जी पोकळी आहे ती आकाशाचीच पोकळी आम्हाला जिवंत ठेवते की नाही. तसं ते आकाश आम्हा सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. कुठं जावं म्हणजे आकाश आपल्यापासून लांब जाईल सांगा बरं. कुठं हात आपण करायचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्या आकाशामध्ये आपण दुई निर्माण करू. कशा पद्धतीने या आकाशाला आपण कापू शकू. आकाशाला ज्याप्रमाणे आपण कुठल्याही पद्धतीने कापू शकत नाही, कुठल्याही पद्धतीने त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही, तसा हा गुरुराय आपल्या जीवनामध्ये आपली इच्छा असो किंवा नसो, आपण त्याला जाणू किंवा न जाणू, आपल्याला या आकाश रूपाने आपल्या आतमध्ये व्यापून उरलेला आहे. आणि मग या गुरुतत्वाला आपण दोष देण्याचा प्रयत्न केला. या गुरुतत्वाला जर आपण एखाद्या अर्थाने कोणी जर निंदकाप्रमाणे घाण करायचा प्रयत्न केला तर आकाशाला चिखल फासणाऱ्यामध्ये आकाशाला चिखल लागतो का आपल्या हाताला चिखल लागतो. त्याप्रमाणे गुरुतत्वामध्ये कधीही दोष असू शकत नाही. त्याच्यामध्ये जो दोष करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वाणीमध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये हा दोष असतो. त्यामुळे आकाश रूपाने हा गुरु तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतर्भूत सामावलेला आहे, अगदी आत बाहेर सामावलेला आहे. तुम्ही एक गोष्ट लिहून घ्या की महाराजांचं तुमच्यावर आकाशासारखं प्रेम आहे बघा. त्या सद्गुरूंचं तुमच्यावरती आकाशासारखं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रिअलायझेशन म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे. ज्या क्षणी मला त्या प्रेमाची अनुभूती येईल तो माझ्या जीवनामधला आत्मसाक्षात्कार आहे. त्या आकाशातून ज्या वायूची निर्मिती झाली
त्या वायूची आपण सगळ्यांनी ज्ञानदशकामध्ये चर्चा केलेली आहे. तो वायू माझ्या हृदयामध्ये जाऊन माझ्या प्राणाला चेतना देतो. त्याचप्रमाणे एखादी इथं मुंगी असेल, त्या मुंगीच्या देखील हृदयामध्ये जाऊन तोच वायू तिला जीवन देतो. एवढंच नव्हे तर एखाद्या उकिरड्यामध्ये एखादा छोटासा जो किडा असेल त्याचं जीवन जगवणारा देखील तोच वायू आहे. वायू हा तुमचा हात मी रामाच्या हातामध्ये नेऊन देईन, मग तो हात कितीही वासनेने बरबटलेला असो तरी त्या माणसाला पालटवून त्याचा हात रामापर्यंत देण्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. हे त्या वायू तत्वामध्ये सामावलेलं सद्गुरूचं लक्षण आहे. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे वायू हा जीवाला अंतर्बाह्य व्यापून त्याच्या प्राणाला चेतना देतो, तो हा ब्रह्मचैतन्य बरं का. आणि या वायूच्या मध्ये आणखीन एक गंमत अशी आहे की हा वायू ज्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये आहे आणि हाच वायू ज्याप्रमाणे निश्वासामध्ये आपण बाहेर टाकतो, या दोन्ही वायूमध्ये जशी फारकत नाहीये, अंतर्बाह्य त्या वायूमध्ये जसं एकच एक रूप आहे, त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये त्याच्या अंतरंगाने आणि बहिरंगाने एकरूपत्वाने सामावलेला असतो. हे या वायूच्या कडून एक प्रधान गुण आपण शिकून घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणाला कमी जास्त लेखणं हे जर आपण दासबोधाच्या अनुषंगाने सोडू शकलो, जर आपल्या जीवनामध्ये आपण हे बघू शकलो की सगळीकडे जर तो माझा परमात्मा सामावलेला, प्रत्येकाला चेतना देणारा तो चेतनेचा बिंदू आहे, हे जर आपण खऱ्या अर्थाने समजून घेतलं तर या वायूचा गुणधर्मामध्ये सामावलेला गुरु हे आपल्याला या पंचमहाभूतांच्या आधाराने समजू शकतात. तिसरं जे आहे ते तेज तत्व आहे. त्या तेज तत्वाचं वर्णन आपण या पंचमहाभूतांच्या ह्याच्यामध्ये करत असताना बघितलं की तो तेज या सगळ्या जीवाचं जीवन आहे. आपल्या जठराग्नीमध्ये देखील निर्माण होणारं तेच तेज आहे. या अग्नीचं सगळ्यात मोठे कार्य असं आहे की त्याच्यामध्ये पडलेली कुठलीही वस्तू असो, मग तो शेणाचा गोळा असो की एखादं लाकूड असो की एखाद्या चंदनाचं लाकूड असो, त्या सगळ्यांना अग्निरूपाने तो अगदी आपल्यासारखं करून टाकतो बघा. आणि हेच आपले ब्रह्मानंद बुवा अगदी विनम्रपणे होऊन म्हणाले की श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलेलं आहे. हे या गुरुमधलं ते जे तत्व आहे जे आपल्या जीवनामध्ये सगळीकडे आपल्याला व्यापून उरतं. आणि त्यामुळं मी कसाही असो, कदाचित काही जण आता म्हणाले की माझी पात्रता नाही, कदाचित कोणाला वाटत असेल की मी फार लहान लेकरू आहे, कदाचित कोणाला असं वाटत असेल की अरे आपण आत्ताशी कुठं परमार्थामध्ये आलोय, आपल्या मनाचे खेळ बघताना आपण कसे काय अधिकारी होऊ शकणार यामध्ये. पण ज्या सद्गुरूंनी आपल्याला त्या आकाशासारखं व्यापलेलं आहे, ज्या सद्गुरूंनी या वायूच्या आधाराने आपल्या प्राणाला चेतना दिलेली आहे, जो सद्गुरू या तेजाच्या रूपाने आपल्या जीवनातले सगळे वासनारूपी अहंकार जाळून टाकायला समर्थ आहे, असा तो तेजरूपी सद्गुरू हे त्या पंचमहाभूतांमध्ये सामावलेलं गुरुतत्व आहे. शेवटचं आणि चौथं तत्व आहे ते म्हणजे जलतत्व, ज्याच्यामधली स्निग्धता, ज्याच्यामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये असलेली तृषा शांत करण्याची जी शक्ती आहे, ते या गुरुतत्वाचं एक अत्यंत प्रधान गुण आहे. आपण कितीही वेळा, आता या ताई म्हणाल्या की किती वेळा आपण दुःखामध्ये असतो, कित्येकदा त्रासलेलो असतो, पण गुरुच्या समोर जाऊन गुरुच्या दर्शनाने आपल्या मनाला किती समाधान मिळतं, किती तृषार्थता मिळते. ही जलामधली स्निग्धता जी आहे ते या गुरुचं गुरुपण आहे बघा. ते जलतत्व आपल्याला त्याच्या दर्शनाने, नवे नवे त्याच्या स्पर्शाने, त्याच्या दृष्टीने, त्याच्या एखाद्या वाक्याने, त्याच्या एखाद्या नुसत्या कल्पनेने देखील आपल्याला अत्यंत शांत करून टाकतं. पंचमहाभूतांमध्ये हाच गुरु वारंवार आपल्या समोर येतोय, पण अजूनही तो गुरु कुठं आहे, अजूनही आमचे महाराज कुठे आहेत, अजूनही तो सद्गुरू कुठं आहे, याचा आम्ही शोध घेतो आहोत. जो माझ्या इतक्या अवतीभोवती पसरलेला आहे, अगदी एका क्षणाला देखील तो माझ्यापासून लांब नाहीये, असा तो सद्गुरू, असं त्या जलाची ती स्निग्धता हा या गुरुचा गुण आहे. जलामध्ये ज्याप्रमाणे मलिनता नाहीशा करण्याचा जसा गुण आहे, जसा एखादा मलिन मनुष्य त्या जलामध्ये स्नान केल्यानंतर त्याची मलिनता ते जल स्वतः धारण करतं, त्याप्रमाणे आपल्यासारखे लोक जरी सद्गुरूंच्या चरणांपाशी गेली तरी सद्गुरू त्या जलरूपी तत्वाने आपल्या सगळ्यांचा स्वीकार करतो आणि आपल्याला पावन करत असतो बघा, हे लक्षात घ्या. आणि शेवटचं जे तत्व आहे सद्गुरूचं, ज्याच्या आधाराने आपण जगतोय, ज्याच्या आधाराने आपण वाढतोय, ते हे पृथ्वी तत्व. या पृथ्वी तत्वाच्या मध्ये या सद्गुरूचं अगाध शांतीचं रूप
भरून उरलेलं आहे. या पृथ्वीवरती आज आपण बघतोय की किती प्रकारची लोक अनेक प्रकारे या पृथ्वीला एका अर्थाने लुटत आहेत. कित्येक ठिकाणी खजिने शोधण्यासाठी, मोठ्या मोठ्या काणी शोधण्यासाठी तिला एक प्रकारे ओरबडलं जात आहे, तिला तोडलं जात आहे, तिच्यावरती वेगवेगळे प्रकारे अत्याचार केले जात आहेत. पण तरीही देखील ही पृथ्वी तत्व आपली शांती न सोडता, ज्याप्रमाणे त्याच्यावरच्या प्रत्येक जीवाला या शेतातून धान्य उगवून एक प्रकारे पुरुषार्थच करत असते, तसा हा गुरु, तसा हा सद्गुरु आपल्यापैकी अनेक लोकांचे अपराध पोटामध्ये घेऊन त्यांच्यावरती फक्त आणि फक्त आपल्या कृपेचाच वर्षाव करत असतो. या सद्गुरु तत्वाला पायीक होणं हे खरोखर त्या ज्ञानोबांपासून, त्या नाथांपासून, त्या तुकारामांपासून आपण शिकावं. ज्या ज्ञानोबाला पोटामध्ये शुद्धेचा डोंब उसळलेला असताना, लहान भावंड घरामध्ये असताना लोकांनी माधुकरी मागण्याच्या निमित्ताने त्याच्या माधुकरी पात्रामध्ये शेणाचा गोळा घातलेला आहे. ज्या नाथांच्या अंगावरती तांबूल थुंकून त्यांना 50 वेळेला स्नानाला घालायला जायला लागलेलं आहे, ज्या तुकारामांची गाढवावरून धिंड काढलेली आहे, अशा या सगळ्या संतांच्या मंदिळीमध्ये आमच्या श्री महाराजांच्या वरती विषप्रयोग झालेले आहेत, कोळशाचे निखारे त्यांना खायला घालायला लागलेले आहेत. अशा प्रत्येक संतांनी आपल्यासारख्या लोकांकडून अनंत यातना सहन करून देखील त्यांच्या जीवनामध्ये फक्त पसायदानच दिलेला आहे बघा. आणि ही शांती ही या संतांच्याकडून जी येते, तो या संतांच्या जीवनातील, या सद्गुरूच्या जीवनातील पृथ्वी तत्वाचा अंश आहे. आणि ही शांती या पृथ्वी तत्वाच्या आधाराने समजून घेतलं तर हा सद्गुरूला शोधण्यासाठी कुठंही लांब जाण्याची गरज नाही बघा. या सगळ्या तत्वांमध्ये जो भरून उरलेला आहे तो आपला गुरु आहे. आणि या गुरुला ज्यावेळेला मी या दृष्टीने बघू लागेल, त्यावेळेला मला या झाडांमध्ये, या पानांमध्ये, या उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये, या पाण्यामध्ये, या पृथ्वीमध्ये, या प्रत्येक ठिकाणी मला माझ्या गुरुचा स्पर्श दिसेल, मला माझ्या गुरुचं चैतन्य दिसेल. आणि मग भक्तीची पूर्णावस्था आपल्या जीवनामध्ये येते की ज्या वेळेला सगळी सृष्टी या भगवंताचंच एक व्यापक स्वरूप, त्याचीच लीला म्हणून आपल्याला दिसू लागतं. आणि ज्या ठिकाणी या विषयाची बंधनं गळून पडतात आणि तो जीव आपल्या पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ लागतो. आणि त्यामुळे आजपासून एकच करायचं की जो गुरु माझा या तसदिरीमध्ये मी बघतो, तोच माझा सद्गुरू तुम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदत आहे. नवे नवे माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्राच्या जीवनामध्ये तो आहे, माझ्या प्रत्येक वस्तूमध्ये तो आहे. या भावनेने ज्यावेळेला आपण आपल्या संसारामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मित्रांमध्ये राहू शकत ना, त्यावेळेला ते स्वाभाविक प्रेम आपल्या जीवनामध्ये येतं. आणि ते प्रेम आपल्या जीवनाला एक विलक्षण उंची मिळवून देतं बघा. नाहीतर मग आपल्या जीवनामध्ये आपला व्यवहार वेगळा आणि आपला परमार्थ वेगळा, हे द्वैत सदैव आपल्याला खेचत राहतं. आणि गुरुतत्वाच्या आधाराने आपण हेच समजून घ्यायचंय की तो तत्व साऱ्या चराचरामध्ये भरून उरलेले, जे माझ्यामध्ये आहे तेच सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. त्यामुळे महाराज म्हणायचे की कोणाचं अंतःकरण कधी दुखवू नका, प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाने बोला. हे ते बोल सांगण्याच्या मागं फक्त एक व्यावहारिकता या सद्गुरूंची नव्हती, तर त्यामध्ये तुम्हाला त्या सृष्टीमध्ये सामावलेला तो भगवंत बघण्याची दृष्टी देणं, हे या सद्गुरूचं खरं कार्य आहे. नामाचं खरं मूल्य, नामाचा खरा आविष्कार हा तोच की ज्या क्षणी या साऱ्या चराचरामध्ये सामावलेला माझा सद्गुरू मी प्रत्येकामध्ये बघू शकेल. आणि ती या गुरुतत्वाची खरी गुरुपौर्णिमा आपल्या जीवनामध्ये त्यावेळी दिवशी होऊ शकेल. अशी गुरुपौर्णिमा येणं हे आपल्या जीवनाचं खरं ध्येय आहे. आणि त्यामुळं आजपासून आपल्या जीवनामध्ये स्वाभाविक रीतीने त्या सद्गुरूचं जर आपण पूजन करू शकलो ना, तर मग वेगळे लाडू पेढे आणि हार पुढे त्या गुरुला घालायची गरज नाही. हेच आपल्या जीवनामध्ये दृष्टी परिवर्तन करणं, हे या गुरुपौर्णिमेचं खरं गुरुदक्षिणा देणं आहे गुरुला. तशी गुरुदक्षिणा आपल्या सगळ्यांच्याकडून श्री महाराजांच्या चरणी, ठाकूरांच्या चरणी आपण द्यावी आणि आपल्या जीवनामध्ये ती विलक्षण उंची गाठावी. तो आत्मसाक्षात्कार वगैरे फार लांबच्या गोष्टी आहेत, पण जे नाथांनी सांगितलं, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तवया माझी, ते प्रेम, ती भक्ती, ती कृतार्थता, ती आपल्या आयुष्यामध्ये भरून जाणं आणि जीवन अत्यंत समाधानाने, तृप्तपणे जगणं, याचं नाव खरा परमार्थ आहे बरं का. त्यामुळं गुरुची ही सेवा या दासबोधाच्या निमित्ताने मला मिळाली आणि माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मला बदल करायची तुम्ही लोकांनी संधी दिली,
त्यामुळे मी तुमच्या खरोखर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो तुम्हा सगळ्यांना. आणि माझ्याकडून बोलताना जर काही चूक झाली असेल तर या देहाची आहे. आणि जर तुम्हाला काही समाधान मिळालं असेल, जर तुम्हाला काही आनंद मिळाला असेल तर ती खरोखर या महाराजांची काहीतरी कृपा आहे की त्यांनी एक काडीचं निमित्त का होईना म्हणून मला इथं बसवलं आणि माझ्याकडून हे बदलून घेतलं. आणि एवढीच माझी जागा आहे, तेवढंच मला तुम्ही स्थान ठेवा, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय.